श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नमस्कार भक्तांनो, आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथातील दुसरा अध्याय समजून घेणार आहोत. हा अध्याय आपल्याला सांगतो की स्वामी कोण होते, कुठे प्रकट झाले आणि यावर लोकांना का शंका वाटली. या अध्यायात असे सांगितले आहे की स्वामींची जन्मतारीख, जन्मस्थान कोणालाही निश्चित सांगता आलेली नाही. लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत होते. हे स्वामी नेमके कोण आहेत, कुठून आले आहेत, याचे उत्तर कोणालाही उमगत नव्हते. स्वामी एके ठिकाणी दिसत आणि काही काळाने तेथून अचानक नाहीसे होत. त्यामुळे लोकांना स्वामींविषयी शंका वाटू लागली. याचा अर्थ असा की स्वामी सामान्य देहधारी नव्हते, ते जन्म मरणाच्या चौकटीत बसत नाहीत. त्यामुळे त्यांची जन्मपत्रिका कशी असणार. अध्यायात पुढे सांगितले आहे की गुरुराज गुप्त झाले आणि स्वामी स्वरूपात प्रकट झाले. म्हणजेच नृसिंह सरस्वती हे कर्दळीवणी गुप्त झाले आणि स्वामी स्वरूपात प्रकट झाले. गुरुतत्व एकच आहे, पण रूपे अनेक आहेत. लोकांना स्वामी प्रत्यक्ष दिसले, पण त्यांचे प्रमाण कोणी देऊ शकले नाही. म्हणूनच शंका आणखी वाढत गेली. इथे ग्रंथ स्पष्ट सांगतो, शंका ही अज्ञानातूनच जन्म घेते. स्वामींचे कार्य बुद्धीने नाही तर अनुभवाने कळते. ते कसे ते आपल्याला या अध्यायातून कळते. अध्यायात सांगितले आहे की अक्कलकोटी राचप्पा मोदी यांच्या घरी स्वामी जेव्हा निवासासाठी राहिले होते, तेव्हा कलकत्त्यावरून त्यांना भेटण्यास, त्यांचे दर्शन घेण्यासाठी एक साहेब आणि एक पारशी असे दोघे जण येणार होते. ते येण्यापूर्वीच स्वामींनी भक्तमंडळींना सांगितले, 3 खुर्च्या बाहेर अंगणात मांडा. हे ऐकून सर्व भक्तमंडळींना प्रश्न पडला की स्वामींनी अचानक असे का सांगितले असावे. सगळ्यांना शंका वाटत होती. तितक्यात साहेब आणि पारशी तेथे आले. त्यावेळी सर्व भक्तमंडळी आश्चर्यचकित झाली. यावरून आपल्याला कळते की स्वामी हे बुद्धीने नाही तर अनुभवाने कळतात. स्वामी कधी एका गावात दिसत तर काही दिवसांनी तेथून निघून जात. लोक शोध घेत, पण स्वामी सापडत नसत. त्यामुळे लोक घाबरले, गोंधळले आणि शंका वाढली. जो पारशी कलकत्त्याहून आला होता त्याला स्वामींबद्दल अशाच अनेक गोष्टी ऐकायला मिळालेल्या होत्या. तो स्वामींना पाहताच त्याच्या मनात कुतूहल निर्माण झाले होते. त्याच्या मनात विचार येतो, हे साधे संन्यासी नाहीत. म्हणून तो स्वामींना सहजपणे प्रश्न विचारतो, स्वामी आपण आलात तरी कोठून. इथे स्वामी स्वतः आपल्या भ्रमणाची कथा सांगतात. साहेबाचा प्रश्न ऐकून स्वामी हसतात. ते म्हणतात, आम्ही कर्दळीवनातून निघालो. हे ऐकून सगळे गोंधळतात, कारण कर्दळीवन हे एका ठिकाणाचे नाव नसून ते योग साधनेचे गुप्त स्थान आहे आणि येथेच नृसिंह सरस्वती गुप्त झाले होते. यानंतर स्वामी एकामागून एक आपल्या भ्रमणाची ठिकाणे सांगतात. प्रथम कलकत्ता शहर, नंतर बंगाल देश, पुढे कालीचे दर्शन, गंगा तट, हरिद्वार अशी अनेक तीर्थस्थाने फिरून शेवटी अक्कलकोट गाठली. हे सर्व ऐकून लोक स्तब्ध होतात, कारण हा प्रवास सामान्य मनुष्याच्या क्षमतेपलीकडचा असतो. स्वामींचे हे वर्णन ऐकून साहेब आणि उपस्थित लोक पूर्णपणे शांत होतात. शंका मागे पडते आणि आदर निर्माण होतो. हा संपूर्ण अध्याय आपल्याला सांगतो, स्वामी कुठे जन्मले हे महत्त्वाचे नाही, स्वामी कुठे गेले हेही महत्त्वाचे नाही. महत्त्वाचे हेच की जिथे जिथे श्रद्धा होती तिथे तिथे स्वामी प्रकट झाले. भक्तो, जर तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत अशाच सोप्या शब्दात समजून घ्यायला आवडत असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओत आपण 3रा अध्याय समजून घेऊया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.